1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 50 पर्यंत फळ एका झाडाला. 50 फळ कसं काही, बापरे 50 बरंच फळ आहे. एका झाडाला 50 लवर आहे का? नाव सांगा तुमचं. बाळासाहेब खडबणे, अं, राहणार सोनारी सिन्नर. हम्म. आणि आता ही कोणती मिरची आहे? Variety पॅलेडियम पॅलेडियन मिरची आहे. पॅलेडियम आणि किती एरिया आहे तुमचा आता? बिगाभर 1 बिगा. बिगावर एरिया आहे, 1 बिगा. आणि किती उत्पन्न निघालं आतापर्यंत? आतापर्यंत गेले 2000 झाडांच्या वरती गेले. म्हणजे माझी लागवड चुकीची होती पहिली. डबल लावायची झिगझॅग पद्धतीनं ती मला जमली नाही. पहिल्यांदाच हा प्लॉट मी केला. त्याच्यानंतर आपले डॉक्टर पांडुरंग डावरे पाटील हम्म. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या म्हणजे पूर्ण त्यांनी जो सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न काढून दिलं. आणि असं एक प्रसंग आला माझ्या ह्याच्यात का कुणीतरी अज्ञात व्यक्तीला 2,4-D सोडून दिल्यानंतर पूर्ण प्लॉट उपटायजोगा झाला. तर तुम्हाला लागलं तर मी त्याचे फोटोसुद्धा दाखवतो. पूर्ण म्हणजे एक पान नव्हतं राहिले मिरचीला. अच्छा. 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि 1.5 महिन्यात परत जशीच्या तशी उभी करून दिली. म्हणजे इतकं 2,4-D जम- कोणीतरी खालून सोडलं होतं. नाही, बाऱ्यामध्ये टाकून दिलं. हा, 12 आणि आम्ही आल्यानंतर पाणी चालू केलं, ते सगळं आलं 2,4-D गेलं. आणि मिरचीचं plot त्यांचे- पूर्ण गायब. हो, त्यांचे तुम्हाला सांगतो औषधं इतके परफेक्ट आहे का परत कोणत्या नुसते पान जरी पाहिलं, नुसते आले आणि चक्कर जरी मारला तरी त्यांना इतकं म्हणजे ते आहे का परत हेच करायचं नाही. हम्म. आणि त्यांच्या औषधांची बी एकदम म्हणजे रिझल्ट असं एकही औषध त्यांनी असं दिलं नाही का त्याचा रिझल्ट मला भेटला नाही. 2,4-D मला असं वाटलं होतं का आता प्लॉट उपटून टाकावं लागेल, पण त्यांनी जिद्द हरली नाही. ते म्हणे तुम्ही फक्त तयार राहा, आपण जशीच्या तशी उभी करू. आणि आज बघा डोक्याला लागत ही मिरची. हे फळ बघा तुम्ही इकडं पहा, उपटून टाकायचं की मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवतो. इकडं बघा सेटिंग आहे बघा, आणि पान आहे बघा तुम्ही कुठं आहे का. त्यांनी नुसतं निरीक्षण जरी केलं ना तरी परफेक्ट म्हणजे परफेक्ट औषध आणि परफेक्ट गुणही आला पाहिजे असेच औषध आहे. त्यांनी एकही औषध असं नाही का त्याचा रिझल्ट भेटला नाही मला. इतकं आणि म्हणजे तुमची लागवड किती तारखेची होती? 9 जूनला लागवड आहे. 9 जूनची लागवड आहे तुमची? हो, 9 जूनची लागवड आहे. आणि आतापर्यंत माझा 1 आता- महिना गेला मध्ये 2,4-D नाही तर त्याच्यापेक्षा डबल उत्पन्न त्यांनी सांगितलं होतं. त्याच्यापेक्षा उत्पन्न डबल काढून दिलं. अच्छा. मला सिंगल लागवड आहे, तांबाट्यासारखी लागवड करून बसलो. आम्हाला म्हणजे आयडियाच नव्हती या पिकाची. पण मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं होतं त्याच्यापेक्षा जास्त जाळ्या काढून दिल्या त्यांनी. हम्म. आणि तुमचं आता काय तारीख आहे? अरे, आज 25 25 जानेवारी आहे. आणि तुमची 2 जूनची 9 जूनची लागवड आहे. म्हणजे जवळपास आता 6 महिने होऊन गेले. हो, 6 महिने 6 महिन्यापासून मिरची बघा अजून पण काळोखी जी आहे शेंडा पण एकदम चालू आहे. उपटून टाकायचा झाला होता प्लॉट. एकदम म्हणजे काहीच नव्हतं राहिलं, पान सुद्धा राहिलं नव्हतं 2,4-Dनं. त्यांनी सांगितलं पूर्ण पाणी 2 रात्री पाणी सोडून द्यायला लावलं. त्याच्यानंतर खतांचे डोस चालू केले त्यांच्या आयडियानी आणि स्प्रे चालू केले. मग मिरची जशीच्या तशी 15-15 20-20 फुटवे एका झाडाला काढले त्यांनी. तुम्ही अजूनही बघा, मोजून बघा तुम्ही, वाटत तर तुम्हाला असं खोटं वाटत असेल, फळं बघा आणि फुटवे बघा, फार खाली बुडापासून फुटवे काढले त्यांनी. हे बघ अक्षरशः उपटून टाकायचं झालं होतं. खूप छान सेटिंग झाली. बघा ना तुम्ही प्लॉट बघा. आता या 2,4-D नाही तर एक सारखा प्लॉट होता. आता काहींना ज्यांना खतं झाली ती व्यवस्थित उंच शेंडा वगैरे सगळा झाला. आणि काहींना जास्त ज्यांना मार बसलाय ते आहे थोडेसे, पण फुटवा एकदम परफेक्ट आहे. फुट्याबद्दल काहीच बोलायचं नाही. सेटिंग आहे बघा तुम्ही, फुलं बघा, हा जो शेंडा निघाला आहे बघा, एकही कळी अशी गळेल नाही का काही नाही. परफेक्ट म्हणजे परफेक्ट आहे बा, काहीच नाही, थ्रिप्स नाही, मावा नाही, काहीच नाही.
परफेक्ट शेड्यूल राहतो. आणि हे सगळं जेव्हा 240 गेलं होतं झाडाला आणि काहीच- त्याच्यानंतर एकही ही पान सगळी राहिलं नव्हतं. गोष्ट आहे. त्याच्यामुळे खालचं पानगळ झाली. हा पूर्ण म्हणजे रिकटच झाला तो जवळजवळ. डायरेक्ट पूर्ण हेच चेंजच केलं त्यांनी. हा आणि आता तुम्ही किती दिवसापासून जोडलेले आहे त्यांना? त्यांना म्हणजे लागवड झाल्यानंतर मला जवळजवळ असं म्हणा 20-25 दिवसांनी त्यांची माझी भेट झाली. तेव्हापासून त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. हा, आणि ते कोणती टेक्नॉलॉजी यूज करतात ते या आपले जे त्यांचे रेग्युलर औषध आहे किंवा म्हणजे आता त्यांचं शेड्यूल आहे, शेड्यूल प्रमाणे शेड्यूल भजबळकरांचं त्यांचं त्यांचंच आहे. भजबळकर साहेबांचं हो, शेड्यूल त्यांचं राहतं schedule. त्यांचं. ओके ओके. आणि औषधं वगैरे सगळे स्टँडर्ड ते राहतात? एकदम स्टँडर्ड औषध. मला असं एकही औषध असं अजून म्हणजे ते झालं नाही का बाबा त्याचा रिझल्ट आला नाही. त्यांनी औषध दिलंय आणि रिझल्ट आला नाही. काल आता मला थोडासा लाल कोळीचा त्यांनाच दिसला होता. अक्षरशः तुम्हाला मी दाखवू शकतो. लाल कोळी लगेच वरून गेलाय. बघून घ्या तुम्ही. थोडासा वाटला होता अटॅक माझ्या म्हणजे डीपीचा प्रॉब्लेम होता. पाणी थोडं कमी पडलं होतं. पूर्ण बघू शकता लाल कोळी लगेच मरून गेला. थोडा जरी एवढा मी त्यांना 8 दिवसाला जरी म्हणले तरी ते येतात. आणि त्यांना एकदा सांगितलं का ते एकदम म्हणजे औषध परत विषयच नाही. आणि थ्रिप्सचा काही त्रास वगैरे झाला होता का? मग थ्रिप्सचा तर कंटिन्यू त्रास आहे आपल्याला आता हे आसपास थ्रिप्स. पण थ्रिप्स असं आहे त्यांनी सांगितले आपण थ्रिप्स आल्यानंतर औषधं मारायपेक्षा आपण थ्रिप्सच्या अगोदरच ट्रीटमेंट द्यायची राहते. हे यायलाच नको आपल्या याच्यावर. थ्रिप्स आल्यानंतर खरडा जन्मतो वा फुलगळ होती, फळगळ होती. ते त्यांचं असं राहतं शेड्यूल प्रमाणे त्यांनी बरोबर जसं सांगितलं ना तशा पद्धतीनं ते बरोबर ट्रीट करतात. आणि आम्हाला बी त्यांचं म्हणजे योगदान असं वाटतं का त्यांनी 8 दिवसाला चक्कर मारावं म्हणजे आपले नुकसान होणार नाही. इतकं म्हणजे परफेक्ट औषध राहतं त्यांचं अशी योजना राहते की पुढं आपल्याला काय दिसतंय त्यांनी पानं पाहिले ना तर याला हा अटॅक होऊ शकतो ते त्याच्याच अगोदर औषध देतात. त्याच्यामुळं त्यांचा रिझल्ट फेलच जात नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स राहतात हा सगळे. हो अच्छा. त्यांचं म्हणजे परफेक्ट राहतं. त्यांना माहिती ते नुसतं झाड पाहिलं ना तरी त्यांना लगेच कळतं काय आहे आणि याला काय औषध मारायला पाहिजे. इतकं परफेक्ट आहे. माझा प्लॉट अक्षरशः म्हणजे डायरेक्ट उपटायचा वगैरे होता. पण तुम्हाला आता मी फोटो टाकतो नाही तर फोनमध्ये सुद्धा आपण दाखवू शकतो. व्हिडिओमध्ये टाकून देऊ नाही. ते फोटो नंतर. लाईव्ह सुद्धा दाखवू शकतो ना आपण त्यांना. हे बघ डायरेक्ट असा प्लॉट होता. सावलीत घ्या म्हणजे त्यांना हे दिसत. डायरेक्ट उपटायचा वगैरे प्लॉट होता. हे बघा, सगळं काहीच पानच नव्हतं राहिलेलं. पण नाही हे त्यांच्या ट्रीटमेंट नंतर हे शेंडा जो फुटलाय ना तो फुटला. हा, आणि तुम्ही विजिट कशी राहते त्यांची? किती त्यांची किती विजिट आहे ना दिवसातून? ते किती शेड्यूल schedule दिल्यानंतर आपल्याला जर काही मेजर प्रॉब्लेम वाटला आणि त्यांना फोन केला ते अर्ध्या तास इथं हजर होते. आणि लगेच त्याच्यावर ट्रीट सांगा त्या. आणि जे शेड्यूल संपायच्या आदल्या दिवशी त्यांना फोन केला दुसऱ्या दिवशी लगेच येऊन आम्हाला शेड्यूल देत्या व्यवस्थित एकदम. म्हणजे त्यांचं शेड्यूल फेलच नाही. फक्त माझा प्रॉब्लेम काय झाला होता की पाण्यातून गेलो होतं ना 2,4-D त्याच्यामुळे मलाही कळालं नाही. मी फवारे मारायचं काय झालं नेमकं काही कळालं. पण त्यांनी लगेच सांगितलं माती परीक्षण करा आणि लगेच माती परीक्षणमध्ये 2,4-D निघालं आणि लगेच त्याच दिवशी लगेच ट्रीटमेंट चालू केली त्यांनी. बघा आता प्लॉट कसा उभा केला. माती म्हणजे कळायला पण पाहिजे की हा. माती कशामुळे परीक्षण काय करण्याची झालंय? गरज हा. आहे या ठिकाणी. त्यांनी सांगितलं होतं संजोग जर चुकला असेल तुमचा किंवा कोणीतरी औषध काहीतरी 2,4-D गेलंय म्हणे. आणि त्यांनी परफेक्ट सांगितलं होतं 2,4-Dचाच हा परिणाम असेल. आणि 100% माती परीक्षणमध्ये सुद्धा 2,4-D निघालं. म्हणजे इतका अनुभवी माणूस आहे ना मी. हा. बघितलं तुम्ही किती नाही. वर्षापासून करताय हे मिरची? पहिल्यांदाच पहिलंच पीक आहे का तुमचं? पहिल्यांदाच. टमाटे कांदे हे सर्व करतो. पण आता हे याच्यात शेड नेटमध्ये ना ते चुकी झाली आमची. पहिल्यापासून त्यांचं मार्गदर्शन लागत होतं आपल्याला आयडिया नव्हती. नाही तर याच्यात डबल उत्पन्न त्यांनी सांगितलं होतं. 6,000 जाळ्या काढल्या ना काढूनच देतो म्हणे तुम्हाला. पण आता तुमची लागवड चुकेली झाड संख्या कमी त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही. पण ते याच्यात zigzag तुम्हाला मध्ये पाहिजे. समाधानकारक काढून देईल आणि खरंच काढलं त्यांनी. तुमची लागवड आता हे आहे ना स्ट्रेट आहे का झिगझॅग नाहीये? सरळ आहे. सरळ आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जिथं दोन इथं झाडं राहायची एवढ्या तिथं जागेत एकच झाड आहे ना, एवढ्या जागेत आहे बा दाखवतो मी. ह्या एवढ्या जागेत ना इथं एक झाड लागत होतं, इथं एक झाड लागत होतं, इथं एक झाड लागत होतं, इथं एक. म्हणजे 5 झाडांची जागा फक्त 2 झाडे. आणि तरी पण तुमच्या किती जाळ्या निघाल्या? 2,000 2,000 जाळ्या निघाल्या तुमच्या. म्हणजे जवळपास तुमचे 40% झाडं लागलेले जेवढे आपण एका क्षेत्रामध्ये लावतो.
4,000 सुद्धा रोपं नाही माझी, 3.5 लय झालं तसं, 3600-3700 रोपं असतात. 3700 रुपये फक्त. 3700 रुपयामध्ये 2000 झाड आतापर्यंत निघाले आणि निघाले. झाड अजून पण चालू आहे. आता किती 6 महिने झालेले 6 महिने झाले. अजून कसं पण ते माझ्या मते 4 महिने तरी 3-4 महिने का महिना चालायलाच. आपल्याकडं झाडाकडे पाण्याचा अभाव आहे, नाही तर ते म्हणे वर्षभर तुमची मिरची चालवेल म्हणे. मी हम्म. ते स्वतः म्हणले, मी स्वतः तुमची गॅरंटी घेतो म्हणजे पाणी फक्त पुरलं पाहिजे तुम्हाला, वर्षभर तुमची मिरची चालवायला होईल म्हणे. आणि आपण तसं म्हणजे त्यांच्या शेड्यूल व्यतिरिक्त काही नाही. ठीक आहे. तसेच हे बा डायरेक्ट द्राक्ष पाहिजे तो घरचे डायरेक्ट अख्खा हे बा निसती मिरचीची, त्याला पानांपेक्षा जास्त मिरची झाले है ना. लय मिरची आहे 40 एक तर फक्त फळच आहे आता हा एवढं, बाकीचं कळत वेगायचे 70-70च्या आसपास, 70 ते 75च्या फळाच्या आसपास. हम्म. आणि माल तुम्ही पाहा ना, क्वालिटी बघा त्यांचं याच्यात डायरेक्ट असं वाटतं का एकदम नवा माल आहे. आता 6 महिन्याची मिरची आहे, हा, नवा माल डायरेक्ट आहे. नवा माल वाटत डायरेक्ट. बघा तुम्ही क्वालिटी बघा ना तुम्ही, ते बघा चुकीचं कशाला कोणाला बोलायचं आणि काही ते करायचं, एकदम फ्रेश नवा माल वाटतो बघा. नवं फळ जसं येतं ना तसंच आहे. तुम्ही कोणत्या झाडाला बघा, आता हे झालं हे बघा, इथं बघा झालं, इथं झालं का हे बघा, इथं बघा बघा हे फळ. आणि तुमची एका तोड्याला किती निघते? 100च्या आसपास जाते, 70-80. आठवड्यातून नाही, आम्ही 8 दिवसानं तोडा करतो. 2 दिवस कुठे किती दिवस एकच दिवशी सकाळी जास्त माणसं आणायची, सकाळीच खोडायची, मार्केटला 11 वाजता इथून निघायचं. आणि कोणत्या मार्केटला नेता तुम्ही? नॉर्मली नाशिकलाच नेता का? हे बघा फळ एकदम म्हणजे असं वाटतं का फ्रेश माल आहे, जसं नवीन झाडाला जसं नवीन झाड तयार होतं एकदम काळे काळे एकदम. म्हणजे क्वालिटी बघा ना तुम्ही, त्याच्यामुळे 2 रुपये आपल्याला भेटत आहे ना. तिथं माल तेजीच जातो का हा, तुमचा? तेच. आजपर्यंत तर कमी नाही गेला बा, कोणाच्या पेक्षा कमी गेला. 10-5 रुपयाचा एवढा फरक राहतो, पण रेग्युलर जे मार्केट आहे त्याच्या पद्धतीनं जातं, कारण क्वालिटीच दिसते. बघा ना तुम्ही फळ कसं वाटत आहे तुम्हाला. 2 तारी आल्या होत्या, म्हणजे बरंच गणित तुमचं बिघडलं तरी पण मिरची एकदम. नाही गणित म्हणजे काहीच नव्हतं राहिलं आमचं गणित. असं वाटत होतं का उपटायला लागलं आता, पण अक्षरशः त्यांनी ते म्हणे हार नाही मानायची. मी हाय म्हणे, तुम्ही घाबरू नका म्हणे, फक्त तुम्ही तयारी ठेवा. म्हणलो तयारी मी कशाची करील, मला फक्त पहिल्यासारखं. ते म्हणे पहिल्यापेक्षा जास्त उत्पन्न काढून देईल म्हणे, आणि 100% काढलं त्यांनी. चुकीचं कशाला कोणाबद्दल बोलायचं. आणि ते नसते ना, माझी मिरची 100% उपटायच लागली असती. कोण किती काही केलं असतं, कारण कळालं नसतं 2,4-D सोडली. पण त्यांना आल्या अंदाज आला का काहीतरी संजोग झाला आहे, किंवा काहीतरी तुमच्या बुडाला काहीतरी, तुम्ही माती उचला आणि लगेच नाशिक जा म्हणे. आणि अक्षरशः त्यांनी सांगितल्याप्रमाणे 2,4-Dच निघालं, आणि त्यांनी लगेच म्हणे रातोरात लगेच पाणी सोडून आणि दुसऱ्या दिवशीच लगेच ट्रीटमेंट चालू केली. अहो 5व्या-6व्या दिवशी 15, 16, 17 असे ढेसे फुटून वर आले होते. म्हणजे इतकं परफेक्ट त्यांनी काम केलं. ते नसते ना, माझी मिरची 100% उपटावं लागली असते. 101% सांगतो मी तुम्हाला. फोटो दाखवले आणि अक्षरशः पान म्हणशाल का, पान झाडाला राहिलं नव्हतं. आतापर्यंत किती लागवड झाला असेल आमचा लाखाच्या आसपास, केला लाखाच्या वरून. पण मग रिझल्ट आहे ना, जाऊ द्या ना. 20,000 रुपये येत असेल थोडा, 5,000 रुपये मिरचीला खर्च केला ना, काय होणार. आपलं जर 10-15 हजार रुपये आपलं कोण देणार आहे बसून. आणि 10 बिघे शेती करायची ना पॉली हाऊसमध्ये, किंवा चांगली 1-2 बिघेच करा, चांगली करा, फोकस मध्ये करा. ज्या याच्यातून नर्सरीमधून घ्यायला रोपं पाहिजे, ती त्यांच्या आयडियानं घ्यायलाच आमच्याकडून चुकी झाली. कुठली लागवड चुकी झाली आपली प्रॉपरची. आमचं काहीच शेड्यूल नव्हतं, आम्ही फक्त लावायचं म्हणून तांबाट्यानं आणि मिरची लावित आहे, आणि लावून दिली, चाललं आमचं. पहिले फवारे तुम्ही स्वतः करायचे का? विचारायचो दुकानदाराला, विचारायचं बा असं लावलंय आम्ही तसं, ते हे घेऊन जा, ते घेऊन जा, असं करा तसं करा. आम्हाला काही म्हणजे एवढं आयडियाच नव्हती त्या तांबाट्यानं. आणि आपलं कसं हे काहीतरी दिसतंय बघ, काहीतरी थ्रिप्स सोडा, त्या पांढऱ्या माशा उडाल्या, किंवा असं लाल कोळी दिसतोय बा, असं औषध आणायचं आणि मारायचं. पण त्यांची जशी ट्रीटमेंट चालू केली ना, झाडांना जो पिकअप घेतलाय, परत झाड थांबेलच नाही. फक्त या 2,4-Dनं आम्हाला त्रास दिला, नाही तर ते म्हणा डबल लागवड लागत होती तुम्हाला. आणि भावाच्या ह्याच्यात होतं ना, पहिले भाव होते. आतापर्यंत किती इन्कम झाला तरी म्हणजे 5-6 लाखाच्या आसपास पैसे होऊन गेले खर्च पाणी. ठीक आहे.